नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण पहिला चॅप्टर पूर्ण केलेला आहे. सिमिलॅरिटी मधला पहिला चॅप्टर पूर्ण करत असताना आपण 10 प्रॉपर्टीज आणि 10 प्रॉपर्ट्या बघितल्यानंतर आपण काही टेस्ट बघितल्या होत्या. करेक्ट, महत्त्वाच्या 10 प्रॉपर्ट्या बघितल्या होत्या आपण आणि टेस्ट. मी त्याचा पुन्हा एकदा रिकॅप मुद्दाम गेलो. प्रत्येक पिरियडला पहिले 2 मिनिट प्रॉपर्ट्या कोणत्या ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, लक्षात ठेवा. आपण चॅप्टर इतका व्यवस्थित घेतला आहे, परिपूर्ण घेतला आहे, सगळी एक्सरसाइज घेतली, पूर्ण प्रॉब्लेम सेट घेतला. एक्स्ट्रा प्रॅक्टिसला जे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा आहे त्यांना प्रॅक्टिसला छोटे छोटे सोपे प्रॉब्लेम दिलेत. आपण सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांकष आपण विचार करत आहोत. 10 प्रॉपर्टी आपण बघितल्या, पुन्हा रिकॅप घ्या. पहिली प्रॉपर्टी होती रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी होती इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी. तिसरी होती इक्वल हाइट ट्रायंगल प्रॉपर्टी. चौथी होती इक्वल बेस इक्वल हाइट ट्रायंगल प्रॉपर्टी. करेक्ट. पाचवी बीपीटी और बीपीटीचं नाव काय पूर्ण, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यानंतर होती कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी नंतर आपण त्याच्यानंतर बघितलं अँगल बायसेक्टर थेरम. त्याच्यानंतर आपण बघितली कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. इंटरसेक्ट मेड बाय 3 पॅरलल लाइन थेरम 9वी. आणि लास्ट प्रॉपर्टी बघितली होती रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल थेरम. बीपीटी आणि रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल थेरम हे महत्त्वाचे एग्जामच्या दृष्टीने तयार करा. दोनदा तीनदा लिहा. ते तेवढं तरी काम व्यवस्थित करा. पहिलं काम ते, आणि ज्या प्रॉपर्टी अभ्यासल्या त्यांनी डोक्यात ठेवायच्या की जिथं तुमचं पहिला चॅप्टर ते शॉर्टकट त्या 10 प्रॉपर्टी लिहून काढा. त्या लिहिलेल्या माझ्या वैयक्तिक अकाउंटवर टाका. सर आम्ही 10 नुसतं नाव लिहा. पहिली प्रॉपर्टी कोणती, रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. नंबर 2 एवढंच लिहायचं. स्टेटमेंट लिहायची गरज नाही, फक्त त्याचं नेम लिहायचंय आणि माझ्या अकाउंटवर टाकायचे. असे 10 प्रॉपर्ट्या आणि टेस्ट बघितल्या होत्या आपण. आता आपलं एक्सरसाइज पूर्ण झाल्यात. एक्स्ट्रा प्रॅक्टिस मी प्रत्येक एक्सरसाइज वर घेतली, प्रॉब्लेम सेट पूर्ण घेतला, त्यातले अवघड सोपे घेतलेत. अजून एक महत्त्वाचा आउट ऑफ टेक्स्ट प्रॉब्लेम, त्याला हॉट्स म्हणतात, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल. शॉर्ट मध्ये काय, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल तुमची डेव्हलप व्हायला पाहिजे. हायर ऑर्डर तुमची म्हणजे काय की कंटेंट तोच असणार आहे. ज्या प्रॉपर्ट्या 9 अभ्यासल्या आणि ज्या 9 स्टँडर्ड मध्ये या सगळ्याचं मिक्स, मी तुम्हाला म्हणतो मिक्स खिचडी, हे प्रॉब्लेम आपल्याला आले पाहिजे. लक्षात घ्या, तुमचं हायर ऑर्डर डेव्हलप झाली पाहिजे. ती स्किल डेव्हलप होणं गरजेचं आहे. त्यासाठी आउट ऑफ 3 मार्काला आणि 4 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारले जातात आउट ऑफ टेक्स्ट. कोणते विचारले होते ना आपणही घेतले होते ट्युशन मध्ये, मी सांगतो की 3 मार्काला आणि 4 मार्काचे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर तुमचा एक क्वेश्चन असा येतो 4 मध्ये 3 पैकी 2 सोडवा, 8 मार्क म्हणजे 12 मार्काला येतो. लक्षात घ्या, इथे ऑप्शन 2 आहेत. 4 मार्काचे एकूण 12. आणि चौथ्या 5व्या क्वेश्चन मध्ये किंवा 6व्या मध्ये असं की 2 पैकी 1 सोडवा, 2 पैकी 2 पैकी 1 सोडवा, ते 3 मार्क. हे जरी 11 आणि 6 घेतले तर 18. कंपल्सरी 11 मार्काला आउट ऑफ टेक्स्ट आहे तुम्हाला. खूप अवघड आहे का? निश्चित नाही. क्लिष्ट आहे का? बिलकुल नाही. पण 11 मार्काचे क्वेश्चन हे आउट ऑफ टेक्स्ट असतील, चॅलेंजिंग असतील, कन्स्ट्रक्टिव्ह असतील, फ्लो चार्ट करायला लावणारे असतील, वेगवेगळे, हा इथं वेगळा, हा प्रश्न वेगळा, हा वेगळा, एखादा तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायला लावतील असे प्रश्न 3 मार्काचे खूप सोपे आहेत. आउट ऑफ टेक्स्ट असे 11 मार्क. आणि तिकडं दुसऱ्या पेपर मध्ये 11 म्हणजे 22 मार्काचं 80 आउट ऑफ 22. बघा, जर 11 काढून टाकले तुम्ही 40 मधून तर तुमचा पेपर 29 चाच होईल. करेक्ट. आणि 29 चा पेपर, त्यातून तुम्हाला मार्क पडणार. याला दुर्लक्ष करून चालणार नाही. पण सगळ्या ऑप्शन सगळं म्हणलं तो 18 मार्कला विचारला जातो, 18 मार्कला विचारला जातो, 6 पैकी 2 पैकी 1, 3 पैकी, म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण तर गेलो, तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. तुम्हाला जितके सोर्स भेटतील किंवा मी तर घेणारच आहे. अल्जेब्रा मध्ये मी तुम्हाला टाकले होते बरेच आउट ऑफ टेक्स्ट टाकले, ते तुम्हाला येतात. हे सुद्धा काही टाकलेत मी तुम्हाला याच्यामध्ये, आणि काही मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
हॉट्स क्वेश्चन आउट ऑफ टेक्स्ट म्हणा किंवा हॉट्स म्हणा, हॉट म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल तुमचं डेव्हलप. फक्त मार्क न लक्षात करता याचा उदात्त हेतू लक्षात घेणं गरजेचं आहे. कशामुळे टाकत असते नाही 3च मार्क, आपल्याला जाऊ द्या 3 मार्काचा प्रश्न 2 तर येणार आहेत, कुठं त्राण घ्यायचा याचा सोडून द्या नाही. यामुळं आपला अभ्यास वाढतो, ह्यामुळंच आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडवित असतो. मान्य? समज हे प्रश्न येणार आहे म्हणून आपण किती प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण 30 40 आउट ऑफ टेक्स्ट मध्ये घेतो, म्हणजे ऑटोमॅटिक आपला अभ्यास पक्का व्हायला आहे, आपलं स्किल वाढायला, आपल्या क्षमता विकसित व्हायल्यात. आणि याचा फायदा तुम्हाला 11 12 स्टँडर्ड किंवा पुढे जोपर्यंत तुम्हाला विषय येतो फायदा होणार आहे. म्हणून फक्त तो मार्काचा उद्देश डोळ्यासमोर ठेवू नका किंवा 3 मार्काला येणार आहे जाऊ दे एक तर प्रश्न एवढ्यातून कुठं करायचा आहे. पॉझिटिव्हली विचार जर केला तर याचा मला बेनिफिट आहे की आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये नुसते 10 प्रॉब्लेम एक्झरसाइज मध्ये घेतले की आपलं काम झालं असं होत नाही. म्हणून केले पाहिजेत लक्षात घ्या. पहिलाच प्रॉब्लेम बघू आपण. मागच्या वर्षी तुमच्या शाळेमध्ये हा विचारला होता फर्स्ट टर्मला किंवा सराव परीक्षेला विचारला होता की, आणि खूप महत्वाचा प्रश्न ह्या वर्षीच्या दृष्टीने लक्षात घ्या की त्या दृष्टीने आपण इथं तो सोडवणार आहे. 11 मार्क आणि हे दोन्ही गोष्टी नीट लक्षात घ्या. काय प्रश्न बघू. इन फिगर एडी इज द बायसेक्टर ऑफ एक्सटीरियर अँगल ए ऑफ ट्रायंगल एबीसी. एडी हा काय बायसेक्टर आहे कोणाचा, एबीसी चा. एक्सटीरियर अँगल कोण आहे, केएसी. एबीसी चा बाह्य कोन एक्सटीरियर अँगल कोणता आहे, केएसी. त्याचा एडी कोण आहे, बायसेक्टर दिला लक्षात घ्या. इन फिगर एडी इज बायसेक्टर ऑफ एक्सटीरियर अँगल ऑफ ए ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसी चा एक्सटीरियर अँगल कोणता आहे, केएसी. आणि त्या केईसी अँगलचा हा काय बायसेक्टर आहे. तो काय करतो, एडी सेक एडी इंटरसेक्ट. सेक हा एडी कुठं सुरू आहे, इंटरसेक्ट बीसी प्रोड्यूस्ड इन डी. बीसी वाढविल्यानंतर डी मध्ये छेदायला आहे. प्रश्न कळतोय का बघा की एडी हा अँगल केएसी चा काय बायसेक्टर आहे आणि अँगल केएसी हा ट्रायंगल एबीसी चा कसा अँगल आहे, एक्सटीरियर अँगल आहे. आणि मग प्रूव्ह करायचंय तुम्हाला बीडी अपॉन सीडी. नीट बघा काय प्रूव्ह करायचंय, काय प्रूव्ह करायचं लक्षात येत पाहिजे. आणि एबी अपॉन एसी हे प्रूव्ह करायचंय. काय प्रूव्ह करायचं, काय दिले याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग कन्स्ट्रक्शन करतो मी तर मुद्दाम म्हणा. कन्स्ट्रक्शन ड्रॉ सीई पॅरलल टू एडी which intersect AB at point E. ऍक्च्युअल इन फिगर लिहायचं फार चांगलं आपण दाखवले फिगर मध्ये की ड्रॉ सीई पॅरलल टू कोण काढली, एडी. नीट लक्षात घ्या, एडी आणि सीई पॅरलल कन्स्ट्रक्शन केलं मी. कन्स्ट्रक्शन आहे आणि ती एबी ला कुठे छेदायली, ई पॉइंट मध्ये छेदली. ऍक्शन इन फिगर वाक्य प्रूफ इन फिगर. सोपी लक्ष या सगळ्या गोष्टी एकत्र 9वी आणि 10वीच्या एकत्र प्रॉपर्ट्या मिक्स करायच्या. मिक्स खिचडी आहे, मिक्स भाजी आहे, ती नीट करता आली. आवड काही नाही. एक पॉइंट आपण बघू की नाव इन फिगर ईसी किंवा सीई पॅरलल टू कोण, CE parallel to AD and BK is transversal. बघा मी काय म्हणाले, CE parallel to AD and BK is transversal. Therefore आता नीट लक्षात घ्या, AD parallel to हा कोण आणि हा कोण कसा होईल, करस्पॉन्डिंग अँगल होते. एडी पॅरलल टू ईसी असं नीट होणारे करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. देयरफॉर अँगल AEC कॉन्ग्रुएंट टू अँगल KAD. याला एक नाव द्या, कंसात म्हणल्या करस्पॉन्डिंग अँगल्स. करेक्ट. Also आता दुसरं
इथं बघा मुद्दाम केलेलं ऑल्सो सीई पॅरलल टू ईडी, सीई पॅरलल टू ईडी ट्रान्सव्हर्सल बदला and AC is a transversal and AC is transversal. करेक्ट. आता बघा CE पॅरलल टू ED आणि ट्रान्सव्हर्सल हा ना काय होईल मग अल्टरनेट अँगल होईल. मुद्दाम लक्षात घ्या. Therefore angle ACE, therefore angle ACE congruent to angle कोण होईल. Therefore angle ACE congruent to angle DAC किंवा CAD म्हणा काही म्हणा, CAD कंसातल्या अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स याला किती नाव द्या दोन नाव. बट अँगल रे AD is angle bisector of angle CAK phi d1. Therefore angle DAK काय नाव घेतले बघा ते D हा ना KAD तर कोणता घेतला बघा KAD angle KAD congruent to angle CAD याला किती नाव द्या. आता तिन्ही इक्वेशनचं नीट ऑब्झर्वेशन करा. खूप सिंपल आहे, तीन गोष्टी कळायला एकही दोन सगळ्या 9th स्टँडर्ड मध्ये झालेल्या प्रॉपर्टी आहेत. करस्पॉन्डिंग अँगल थेरम मध्ये तुम्हाला अल्टरनेट अँगल थेरम म्हणतात. पुन्हा एकदा आता लक्ष द्या तिन्हीचं. हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे करस्पॉन्डिंग अँगल, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, हा ना कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे काय होईल पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आहे, दुसरा तिसऱ्याशी, तिसरा पहिल्याशी कॉन्ग्रुएंट होईल. म्हणजेच कन्क्लुजन काय होईल हा याला कॉन्ग्रुएंट आहे, हा याला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे हे दोन्ही एकमेकांना काय होते कॉन्ग्रुएंट अँगल होते. फॉर एक्झाम्पल आपण हा x मानलं तर हा सुद्धा किती होईल x. हे बायसेक्टर म्हणजे हा x होईल आणि हे अल्टरनेट अँगल आहे म्हणजे x, म्हणजे दोन्ही x होतील. मग काय कन्क्लुजन निघलं फ्रॉम 1 2 and 3 काय कन्क्लुजन लागतं अँगल AEC congruent to angle ACE. Therefore आता लक्ष द्या therefore in triangle आता लक्षात आलं असेल तुम्हाला हा कोण हा बेस अँगल आहे ते म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल झाला. बेस अँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्याच्या साइड अपोजिट साइड काय होतं therefore in triangle AEC, therefore in triangle AEC काय म्हणतात AE equal to AC कंसात लिहा साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. बघा नवीचीच प्रॉपर्टी आहे करस्पॉन्डिंग अँगल थेरम. कोणतीची प्रॉपर्टी 9th स्टँडर्ड मधली, अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी कधी 9 मधलीच आहे आणि साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स ती सुद्धा कुठली आहे 9th स्टँडर्डची प्रॉपर्टी. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम प्रॉपर्टी भेटली. जर एका त्रिकोणाचे दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या अँगल समोरच्या साइड कशा असतात कॉन्ग्रुएंट असतात. नवीन काही शिकवायला नाही, खूप वेळा झालेला आहे. याला तुम्ही नाव द्या 4. माझ्याकडे जागा नाही, तुम्ही 4 नाव देऊ शकता तिथं. बघा पुन्हा एकदा नीट लक्ष द्या मी काय शिकवायला होते. किती प्रॉपर्टीचा यूज झाला. नंबर 1 करस्पॉन्डिंग अँगल, नंबर 2 इथे गिवन होतं आणि नंबर 3 प्रॉपर्टीचा आता आपण यूज केला एखाद्याने. म्हणजे जास्तीत जास्त प्रॉपर्टी यूज केलं त्याला म्हणायचं हॉट्स. लक्षात हायर ऑर्डर थिंकिंग आपल्या डेव्हलप झाल्या पाहिजेत लक्षात घ्या आणि त्या प्रॅक्टिसनीच येऊ शकतात, त्याला दुसरा पर्याय नाही. तुम्ही नाही प्रॅक्टिस केली 2 आणि 4 प्रॉब्लेमवर काही होणार नाही. आपल्याला जर पुढे टिकायचं असेल 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये आपल्याला खरं टिकायचं असेल, काही इच्छाशक्ती असेल आपली तर ह्या गोष्टी आल्या पाहिजेत, मेहनती बनलं पाहिजे. नाही तर मग काही नाही आपले टेक्स्ट मधले गणित केले सोपे केले तर मग आपले मी सांगितलं की 40 मायनस मधून 11 वजा केलं तर 29 चा पेपर होईल. मग तुम्हाला मार्क त्याच्यात पैकी पडतील आणि उपयोग होणार नाही. आणि याचे बेनिफिट एवढे मार्कापुरती आहेत का निश्चित नाही. याचे बेनिफिट तुम्हाला पुढे जाऊन
तुम्हाला पटपट आकलन व्हायला लागलं. ओके, आता AE इक्वल टू AC तयार केलं. कसं केलं पुन्हा एकदा सांगतो. हा अँगल आणि अँगल कॉन्ग्रुएंट दाखवला. करस्पॉन्डिंग अँगल कशामुळे कॉन्ग्रुएंट आहे? EC पॅरलल टू कोण आहे? AD कंस्ट्रक्शन आहे, मला करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहे. हा अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा कॉन्ग्रुएंट आहे, कारण की AD इज द बायसेक्टर गिवन फ्रॉम 1 to M3. काय कंक्लुजन निघलं की अँगल E कॉन्ग्रुएंट टू C. मग AEC चे बेस अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे ते समोरच्या साइड सुद्धा काय झालं? AE कॉन्ग्रुएंट टू कोण होईल? AC. थोडं राहिले, आता आपण बघू पुढचा भाग बघू त्याचा. क्वेश्चन तुम्ही नीट लिहून घेत चला, कारण तुमच्याकडे असणार नाही ते, म्हणून मुद्दा मी तो क्वेश्चन लिहिलाय मी. आणि त्याला नीट तिथं लिहा हॉट्स आउट ऑफ टेक्स्ट फॉर 3 or 4 मार्क्स. इम्पॉर्टंट क्वेश्चन, महत्वाचा आहे, तुमच्या शाळेच्या एक्झाम मध्ये एकदा आलेला आहे आणि खूपच महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ओके, थोडा भाग राहिला तो पुसतो मी थोडस. प्रूव्ह एकदम लिहितो समोर, म्हणजे आपल्याला कळत काय प्रूव्ह करायचं ते. त्या दृष्टीने आता आपल्याला बघायचं. बघा, सगळ्या प्रॉपर्ट्या 9th स्टँडर्डच्या वापरल्यात. मी याच्यामुळे सांगायलोय की हायर ऑर्डर काय असते ते. किती प्रॉपर्ट्या वापरल्या आपण? 3 प्रॉपर्ट्या वापरल्या. करस्पॉन्डिंग अँगल थेरम, अल्टरनेट अँगल थेरम आणि आयसोसेलेस अँगल थेरम. आता बघा, नाव आता 10th स्टँडर्ड मध्ये नाव इन ट्रायंगल ABD, इन ट्रायंगल ABD. बघा आता ABD EC पॅरलल टू EC किंवा C काय म्हणतात ते? CE पॅरलल टू कोण आहे? AD. CE पॅरलल टू AD. नीट लक्ष द्या, समजत आहे का? बघा, तुम्हाला समजण्यासाठी आता हे पुसतो मी, चालेल? सॉरी, हे नाही, हे पुसतो म्हणजे तुम्हाला लवकर लक्ष देईल. इन ट्रायंगल ABD EC पॅरलल टू कोण होईल? म्हणून काय होईल? BC अपॉन CD इज इक्वल टू BE अपॉन AE. BE अपॉन AE हाय बाय BPT. बघा, 10th स्टँडर्ड मध्ये जर एखाद्या ट्रायंगल मध्ये एक साइड दुसरी ट्रायंगल एका साइडला एखादी लाईन जर पॅरलल असेल तर इतर बाजू प्रोपोर्शन मध्ये डिवाइड होतात बाय BPT. कितवा स्टँडर्ड आलं? 10th स्टँडर्ड. देअरफॉर बाय मी काय करतो बघा, बाय कंपाऊंड करतो. बाय कंपाऊंड फॉर्म कधी झालाय? बाय कंपाऊंड फॉर्म. इथं कंपाऊंड फॉर्म वापरतो. काय होईल बघा? BC प्लस CD अपॉन CD is equal to BE plus AE upon E. 9th स्टँडर्डचा प्रॉपर्टी यूज झाली. बघा किती प्रॉपर्टी नंबर किती बघा आता? 5. एका प्रॉब्लेम मध्ये 2, 3, 4 प्रॉपर्ट्या यूज करता आल्या पाहिजेत. 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डचं मिक्स करता आलं पाहिजे. 9 ला कंपाऊंड फॉर्म झाला तुमचा BC plus CD upon CD. BC plus CD आकृतीत बघा, BC plus CD means what? BD, करेक्ट, अपॉन CD as it is. BE plus AB म्हणजेच कोण? AB. आपण उत्तराकडे चाललो आणि AE as it is. बघा पुन्हा एकदा, BC plus CD means BD and CD denominator as it is. BE plus AE, BE plus AE, correct? BE plus A means what? AB आणि AE as it is. आपलं काय प्रूव्ह करायचं? BD आलंय, CD आलंय, AB आलंय, फक्त AE च्या बदल्यात कोण पाहिजे? AC तयार आहे आपलं. आणि मग शेवटचं उत्तर लिहून टाकायचं. आणि देअरफॉर शेवट उत्तर झालं. देअरफॉर याला आपण उत्तर आता लिहू शकतो काय? BD अपॉन CD इक्वल टू AB अपॉन AC. कुठून आणलं? AC इक्वल टू E फ्रॉम 4.
सिंपल आहे, लक्ष पाहिजे, इंटरेस्ट फार महत्वाचा आहे. इंटरेस्ट नसेल तर उपयोग नाही. खूप छान गणित आहे. कितीतरी गोष्टी ऍड केल्या, हे आपल्याला स्किल वाढवता आलं पाहिजे. नीट लिहून घ्या. तुमच्याकडे हे संग्रही राहू द्या, तुम्हाला वेळोवेळी लागणार आहे. ओके. नीट बघा. हे झाल्यानंतर हे नीट लिहून घेऊन घ्या. बाय कंपाऊंड फॉर्म आणि मग पुढची स्टेप आहे. ओके. नीट स्टील करून घ्या. तुमच्याकडे संग्रही राहू द्या. करा. इंटरेस्ट वाढवा. काही मुलं खूप छान अभ्यास करायले, काही बघत नाही, त्यांनी इंटरेस्ट वाढवणं गरजेचं आहे. असंच आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊया. महत्वाचे प्रॉब्लेम आहेत. ओके. दुसरा घेऊ त्याच्यानंतर मी प्रॉब्लेम. तर दुसरा क्वेश्चन नंबर 2 बघू. हॉट्स मधला मार्च 2020 ला 2020 ला आता झालेल्या एक्झाम मध्ये मार्च हा 4 मार्काला एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे आणि हा आपण आपल्या ट्युशन मध्ये घेतलेला क्वेश्चन आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण घेतला आणि एक्झामला आला होता. मार्चच्या आता झालेली एक्झाम मध्ये आलेला होता. सिंपल प्रश्न बघू. इन ट्रायंगल ABC PQ is a line segment intersecting AB at point P and AC at point Q such that PQ parallel to BC. हे महत्त्वाचं आहे. PQ parallel to BC. आपने एक कंडिशन दिली. If PQ divides triangle ABC in two equal areas. काय PQ केला सेम एरिया. थोडक्यात APQ चा एरिया आणि क्वाड्रिलॅटरल याचा एरिया सेम आहे. याचा एरिया जर x असेल त्याचा सुद्धा किती एरिया आहे x. याचा 40 स्क्वेअर युनिट असेल तर हा सुद्धा 40 स्क्वेअर युनिट आहे. म्हणजे दोन्ही मिळून किती होईल 80. ABC चा एरिया जर 80 असेल तर याचा किती होईल 40. याचा 40 होईल. इट मीन्स दॅट एरिया ऑफ ट्रायंगल APQ इज हाफ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC. असा याचा मीनिंग निघतोय. पुन्हा सांगतो की PQ divides AP into two parts equal in area. ह्या ट्रायंगलचा आणि ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया सेम आहे. याचाच अर्थ पूर्ण ट्रायंगल ABC चा एरिया जर 480 असेल तर हा 40 असेल आणि हा 40 असेल. याला आपण दुसऱ्या याच्या भाषेत मॅथमॅटिक्स मध्ये आयाम करू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल APQ इज हाफ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC. त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. खूप सोपी, लक्ष देतो. खूप जो आपल्याला सोल्युशन काढायचे, खूप नाही व्हॅल्यू काढायची. मग BP अपॉन AB ची व्हॅल्यू इन ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC PQ पॅरलल टू BC. B1. Now in triangle APQ. Now in triangle APQ and in triangle कोणता ABC. Now in triangle APQ बघा सिंपल आहे. लगेच तुमच्या लक्षात आलं. APQ and in triangle ABC angle P congruent to angle B and angle Q congruent to angle C. मग दोन्हीला कारण लिहा. corresponding angles करेक्ट. ओके. काय म्हणतात ए कॉन्ग्रुएंट टू ए चालते कॉमन. ए टेस्ट चालते किंवा ए टेस्ट चालते, दोन्ही चालते. देयरफॉर ट्रायंगल APQ सिमिलर टू ट्रायंगल ABC बाय AA टेस्ट. आणि मग आपल्याला माहिती आहे देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AP square upon AB square by ratio of areas of two similar triangle theorem. काय झाली 10 नंबरची प्रॉपर्टी वापरली. दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले. दोन ट्रायंगल सिमिलर दाखवत असताना 9वीची प्रॉपर्टी यूज केली. जर PQ BC ला पॅरलल असेल होणारे करस्पॉन्डिंग अँगल क्वाड्रिलॅटरल अँगल 9 स्टँडर्ड मध्ये बघितलं.
हे कधी टेस्ट अँगल मध्ये बघितलं तर दोन अँगल करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट असेल तर बाय ए टेस्ट, आणि जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअर एवढा असतो, लक्षात घ्या. याला एक नाव आहे 1. आता आपल्या दिलेल्या कंडिशन कडे येऊ आपण. बट मी आता सांगितलं बट एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू इज हाफ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. कंसात काढून द्या E1 किंवा याला दोन नाव द्या किंवा नुसतं इथे घेऊन आपण मी काय म्हणतो ते बघा. ही कंडिशन आहे दुसरी. EPQ डिवाइड्स ट्रायंगल ABC इनटू पार्ट्स इक्वल इन एरियाज. याचाच अर्थ PQ दोन एरिया सेव्ह करते. मी आता सांगितलं पूर्ण ट्रायंगल ABC चा एरिया जर 80 असेल 80 असेल तर APQ 40 असेल. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो APQ चा एरिया ट्रायंगल ABC च्या हाफ आहे. त्याचं मीनिंग तेच येते, लक्षात घ्या. आणि मग त्याचं इकडे पक्षांतर करून घ्या. काय मग एरिया ऑफ ट्रायंगल APQ, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ. त्याला नाव द्या फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. दोघांची LHS सारखी, प्रति व्हॅल्यू इथं कुठं फरक काही म्हणा. दोघांची LHS सारखी म्हणजे RHS सुद्धा काय होईल, सारखी होईल. AP स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर इज इक्वल टू 1 by 2. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. पुन्हा नीट लक्ष द्या. फार सिंपल गणित आहे. आता मान मुद्दाम ठेवलंय की असे येतात. आपण म्हणतो येत नाही, आउट ऑफ टेक्स्ट होता, चॅलेंजिंग होतं, थोडंसं वेगळं होतं. तुमच्या टेक्स्ट मध्ये हे प्रॉब्लेम नाही. आउट ऑफ टेक्स्ट 4 मार्काला आलेला मार्च 2020 ला. किती सिंपल होता. त्याच प्रॉपर्टी वापरल्या, काही अवघड नाही. पण आपण प्रॅक्टिस न केल्यामुळे किंवा प्रॉपर्टीचा यूज कसा करायचा लक्षात येत नाही. टेकिंग स्क्वेअर काय AP अपॉन AB, AP अपॉन AB इक्वल टू 1 अपॉन √2 स्क्वेअर रूट घेतो. आता मी AP ला कसं लिहितो, मीनिंग न बदलता बघा. AP ला मी असं लिहू शकतो AB मायनस BP, AB मायनस AP ला हे नीट ही कंडिशन कधी काय AP ला मी लिहिलं AB मायनस BP म्हणजेच कोण AP. जसं मी 8 ला लिहिलं 10 मायनस 2 मीनिंग बदललं. मी 8 ला असं दुसऱ्या भाषेत लिहिलं 10 मायनस 2 म्हणजे ते. तसं मी AP ला असं लिहितो AB मायनस BP अपॉन AB इक्वल टू 1 अपॉन √2. करेक्ट. AB मायनस BP, AB मधून जर BP मायनस केलं तर कोण राहील AP. अर्थ बदलू दिला नाही आणि √2. आता छेद डिनॉमिनेटर आपण सेपरेट करू. डिनॉमिनेटर आपण तिथे सेपरेट करू आणि मग उत्तर लिहू आपण इथं. नीट लिहून घ्या अगोदर तो. मग इथं कोपऱ्यात आहे, मला इथं करता येईल प्रॉब्लेम. मी दाखवू शकतो तुम्हाला. मी छेद सेपरेट करतो, नीट लक्ष द्या. थोडंसं नीट लक्ष द्या, तिथंच होऊन जाईल उत्तर. डिनॉमिनेटर सेपरेट करू. डिनॉमिनेटर सेपरेट कसे करायला बघा. ओके बघा. AB अपॉन AB माइनस BP अपॉन AB इक्वल टू 1 बाय √2. स्टेप कशी आली बघा. छेद सेपरेट केली. AB मायनस BP, AB जसं पुन्हा एकदा लक्ष द्या की 2 मायनस किंवा 7 मायनस 3 अपॉन 2 येतं. डिनॉमिनेटर सेपरेट कसा होईल आता 7 बाय 2 मायनस 3 बाय 2. याचं इकडे रूपांतर करतो त्याला आपल्याला करता येईल 3 बाय 2. छेद सेपरेट केला, डिनॉमिनेटर सेपरेट केलं. तसंच केलंय मी तर की AB अपॉन AB मायनस BP अपॉन AB. कारण आपलं आन्सर कडे लक्ष पाहिजे. मला BP अपॉन AB ची व्हॅल्यू विचारली काढायचंय. आणि म्हणून AB कट होते आणि 1 राहील. 1 मायनस BP अपॉन AB इक्वल टू 1 अपॉन √2. याला तिकडे ट्रान्सफर करा, ते इकडे घेऊन या. 1 मायनस 1 अपॉन √2 इक्वल टू BP अपॉन AB. पुन्हा बघा, ह्या 1 ला मी तिकडे पाठवलं, सॉरी हे 1 अपॉन √2 LHS साइडला आणलं आणि मायनस होतं तिकडे काय केलं प्लस साइडला नेलं. BP अपॉन AB. छेद
समान करून घ्यायचं का डिनॉमिनेटर आपल्याला इथं करता येतं. इथं करतो मी, इथं फिनिश होत आहे. पुन्हा सांगतो मी तुम्हाला की छेद समान करा. काय अंडर रूट 2 मायनस 1 अपॉन अंडर रूट 2 इज इक्वल टू बीपी अपॉन एबी. हे उत्तर एवढंच आन्सर आहे. याचा पुढे आन्सर येणार नाही, लक्षात घ्या. काय केलं, डिनॉमिनेटर सेम केला. एकच्या खाली तुलनेमध्ये एक आहे अंडर रूट 2 मायनस 1 अपॉन कोणाची व्हॅल्यू आली बीपी अपॉन एबी. एवढा क्वेश्चन 4 मार्काला तुमच्या एक्झाम मध्ये विचारला होता. आता आपण घेतला होता, घेतोत आपण रिस्पॉन्स देत नाही, त्याच्यामुळे अडचण निर्माण होतात. पुन्हा सांगतो काय केलं 1 मिनिटात की PQ पॅरलल टू BC म्हणून दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले बाय AA टेस्ट. दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे त्यांचा एरिया कसा प्रोपोर्शनल त्याच्या साइडच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये असेल. करेक्ट. याला एक नाव देणार, पण तुम्हाला एक कंडिशन दिली की APQ चा एरिया ABC च्या निम्मा आहे. आणि मग मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आणलं आणि मग 1 and 2 यांची LHS सारखी म्हणजे त्यांची RHS कन्क्लुजन काढलं. AP² अपॉन AB² इक्वल टू हाफ टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. इथपर्यंत सिंपल आहे. आता काय केलं मी डिनॉमिनेटर सेपरेट केले की AP ला मी कसं लिहिलं फिगर मध्ये पहा. AP ला लिहिलं AB मायनस BB. अर्थ मीनिंग बदलला नाही. आणि मग छेद सेपरेट केले AB अपॉन AB मायनस BP अपॉन AB. AB कटते 1 राहील 1 मायनस याला ट्रान्सफर केलं तिकडे आणि त्याला इकडे आणलं. याचं साइन चेंज झालं मायनस याचं प्लस होईल. आणि मग याचा छेद डिनॉमिनेटर सेम केला तो येईल अंडर रूट 2 मायनस 1 अपॉन अंडर रूट 2 इक्वल टू BP अपॉन AB. ओके. क्वेश्चन नंबर 3 बघू. आउट ऑफ टेक्स्ट मधला अशा टाइपचा प्रॉब्लेम आपण सोडवले. थोडे चेंज कसे येते जे आपण शिकतो त्यापेक्षा थोडासा चेंज असतो किंवा आपल्या हाताखालून गेला नसतो म्हणून आपल्याला त्याचं एक हे असतं अचानक आलं. पण अचानक नवीन प्रॉब्लेम आला तरी आपल्याकडे ज्या प्रॉपर्टी आहेत जे आपण नॉलेज मिळवले जे आपला अनुभव आहे त्याच्या आधारे तो प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक आपल्यात आली पाहिजे. लक्षात घ्या. त्याचं उपयोजन करता आलं पाहिजे. आपल्या नॉलेजचं उपयोग त्याला ऍप्लिकेशन म्हणायचं ते करता आलं पाहिजे. नीट लक्षात घ्या. आता तोच प्रॉब्लेम आहे इन क्वाड्रिलॅटर ABCD BC पॅरलल टू AD BC पॅरलल टू AD असे 2-4 मी प्रॉब्लेम घेतलेत. पण थोडा चेंज कसा ट्विस्ट केलाय त्याने बघा. ह्या प्रॉब्लेम मध्ये असं ट्विस्ट येतंय ते ट्विस्ट तुम्हाला आपल्या नॉलेजचा वापर करता आला पाहिजे. लक्षात घ्या. डायगोनल AC and डायगोनल BD intersect at point Q. AQ इक्वल टू आता आपल्याला AQ इक्वल टू काय झालं 1/3 AC. AQ डिस्टन्स हे AC च्या 1/3 आहे. आणि मग शो दॅट DQ इक्वल टू हाफ ऑफ DQ. कुठे बघा DQ इज हाफ ऑफ BQ म्हणतो. हा AC आहे. नीट आपण शांत माइंड ठेवून आपण प्रॉब्लेम रीड करायचा वाचायचा. नीट काय दिलंय कोणत्या चॅप्टर मधले काय माहिती BC पॅरलल पटकन कळा. हा ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम म्हणले की आपल्या पटकन डोक्यात आलं पाहिजे. शेवटचं कॅल्क्युलेशन तुम्ही आलं पाहिजे आपल्याला. मग सुरुवात कशी करायची इन फिगर इन क्वाड्रिलॅटर ABCD ABC पॅरलल टू AD BC पॅरलल टू AD गिवन. ऑल्सो अजून काय दिले तुम्हाला माहिती दिली की AQ इक्वल टू 1/3 AC गिवन. काय दिले लक्षात. हे 3 इथे डिवाइड करा मल्टिप्लाय 3AQ इक्वल टू AC 3AQ इक्वल टू AC. बघा 3 इकडे डिवाइड करा मल्टिप्लाय इक्वल टू 3AQ इक्वल टू मी AC ची फोड करतो बघा. AC ची फोड कशी करतो AQ प्लस QC AQ प्लस QC फ्रॉम फिगरवरून चेंज केला.
पुन्हा सांगतो 3 डिवाइडेड केल्यानंतर मल्टिप्लाय झाले 3aq झाले AC जी मी फोल्ड केली फिगर फ्रॉम फिगर aq प्लस qc aq चं ट्रान्सफर करा 3aq मायनस aq इक्वल टू qc म्हणजे 2aq इक्वल टू qc therefore aq upon qc aq upon qc इक्वल टू 1/2 इक्वेशन नंबर 1 ओके काय स्टेप केल्यात बघा सिंपल आहे तिथं बदल फिरत आला पाहिजे की इथं 3 हा इकडं 3 इक्वल टू AC AC ची फोड केली कारण मला त्याची गरज आहे नाव इन ट्रायंगल AQD नाव इन ट्रायंगल AQD and in correspondence नीट बघा AQD जर घेतलं तर CQB च करायचं इन ट्रायंगल CQB कोणाची जोडी कोणाला लावणार काय AQD आणि CQD अँगल Q कॉन्ग्रुएंट टू Q हाय अपोजिट अँगल सिंपल आहे Q अपोजिट अँगल्स आणि सेकंड वन अँगल DAQ अल्टरनेट अँगल होतात बघा हा चालतो याच्याशी आणि हा सुद्धा अल्टरनेट 3 अटी लिहा किंवा 2 लिहा दोन्ही जमतंय हा याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे अल्टरनेट अँगल हा याच्याशी कॉन्ग्रुएंट ए टेस्ट किंवा 2 पुरे अँगल DAQ कॉन्ग्रुएंट टू अँगल QCB किंवा BCQ कंसात करून लिहा अल्टरनेट अँगल्स लक्षात घ्या ट्रॅपेझियम आलं की अल्टरनेट अँगलचं काम पडतं लक्षात ठेवायचं आणि मग 2 अटी मंजूर झाल्या तिसरी केली तरी चालते therefore triangle AQD similar to triangle CQB by A test. Therefore AQ upon CQ is equal to QD upon QB corresponding sides of similar triangle. रिझल्ट लिहिला पण आपल्याला AQ upon QC माहित आहे AQ upon QC घ्यायचं CQ आणि QC किती येते 1/2 इक्वल टू QD upon QB कुठून बदल केला फ्रॉम 1 आणि मग तुमचा आन्सर होऊन जाईल काय विचारले तुम्हाला DQ इक्वल टू DQ म्हणजेच QD DQ इथे लिहा वाटल्यास ते जे आहे आपल्या प्रश्नामध्ये DQ इथं DQ द्या DQ इक्वल टू क्रॉस करा DQ इक्वल टू आन्सर शेवट लिहून टाका DQ इक्वल टू हाफ ऑफ BQ किंवा QB म्हणलं तरी चूक नाही दोन्ही एकच आहे लक्षात घ्या काय केलं बघा हे QB डिनॉमिनेटरला इकडे काय होतं डिनॉमिनेटरला आपल्याला तेच प्रूव्ह करायचं BQ म्हणलं काय आणि QB म्हणलं काय त्याने काय फार फरक पडत नसतो इतकं सिंपल प्रॉब्लेम आहे 3 मार्काला किंवा 4 मार्काला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे चेंजेस करता आले पाहिजे हे सगळं प्रॅक्टिसने होऊ शकतं एकदा प्रॅक्टिस केली ह्या गोष्टी यायला लागतील खूप सिंपल प्रश्न होता येऊ शकतो एक्झाम मध्ये लक्षात घ्या ओके नेक्स्ट प्रॉब्लेम बघूत आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू क्वेश्चन नंबर 4 सिंपल आहे हॉट म्हणजे मोठं उत्तर असं नाही किंवा खूपच अवघड आहे असं नाही तुम्ही त्या याच्यामध्ये प्रॉपर्टीचा यूज कसा करतात त्याला पटकन क्लिक काय होतं तुम्ही जे छोटे छोटे प्रॉब्लेम सोडवले की तुम्हाला मोठे मोठे प्रॉब्लेम यायला लागतील थिंकिंग पॉवर तुमची वाढायला लागेल आपण छोटे छोटे प्रॉब्लेम बघत नाहीत आपल्याला येत होते छोटे छोट्यातूनच मोठे उत्तर येतात छोटे छोटे पार्ट जोडायचे ह्या प्रॉब्लेम मध्ये छोटे छोटे पार्ट मिक्स करायचे दोन प्रॉपर्टी मिक्स करून सोल्युशन आणायचे बघा सोपं आहे इन फिगर काय दिले तुम्हाला AM परपेंडिक्युलर टू BD प्रॉब्लेम बघा 4 नंबरचा and CM perpendicular to BD AC and BD intersect at point O prove that area of triangle ADB upon area of triangle CDB equal to AO upon OC
आपल्याला वाटतं an/cm असावं, असं होत नाही, मुद्दाम बदललं ते. तर ते आपल्या गोष्टी लक्षात घ्या. उत्तर असू बघा इन फिगर an perpendicular to BD and cm perpendicular to BD दोन्हीला कारण द्या गिवन. आणि मग आपल्याला माहिती आहे दोन ट्रायंगलचा एरिया, पहिली प्रॉपर्टी किंवा दुसरी इक्वल हाईट, दोघांचा बेस कॉमन आहे दोन्ही ट्रायंगलचा. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी, मी काय म्हणतो एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सीडीबी इज इक्वल टू an अपॉन cm. कंसात काय लिहायचं, इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी, इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी, ट्रायंगल्स प्रॉपर्टी म्हणून लक्षात घ्या. प्रॉपर्टी नंबर 2 इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी. दोन्ही ट्रायंगलचा बीडी हा बेस कॉमन आहे आणि म्हणून दोघांची एरिया हा कशावर डिपेंड असेल, हाईटवर डिपेंड असेल. त्याला एक नाव दे. किती सिंपल प्रॉब्लेम आहे तुमच्या लक्षात येईल. 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. एक प्रॉपर्टीचा यूज झाला. आल्सो इन ट्रायंगल, मी कोणत्या ट्रायंगलचा विचार करतो, इन ट्रायंगल ANO, इन ट्रायंगल ANO नीट बघा, ANO and CMO करस्पॉन्डन्स कडे लक्ष द्या. and ट्रायंगल CMO, आता मी इथे येलो ANO आणि CMO दोन ट्रायंगल बघा. 3 मार्काला आउट ऑफ टेक्स्ट असे सिंपल क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. एकदम अवघड क्लिष्ट विचारले जाणार नाही. बघू सुद्धा नका तसे प्रॉब्लेम. 3 ते 4 5-6 ओळीमध्ये त्याचं उत्तर आलं पाहिजे आणि तिथं तुम्हाला कल्पना सुचली पाहिजे. नेमकं इथं कळालं. हे कधी शक्य आहे, प्रॅक्टिस अँड ओनली प्रॅक्टिस, त्याशिवाय येणार नाही. लक्षात घ्या. ANO angle n congruent to angle m, angle n congruent to angle m, each of 90 degree, each of 90 perpendicular, and angle O AOD म्हणा किंवा angle O congruent to opposite angles. Therefore triangle ANO similar to triangle CMO by a test. नीट लक्षात. 2 अटी मंजूर झाल्या पाहिजे. ट्रायंगल सिमिलर झाले बाय a test. Therefore an upon CM is equal to ON upon, आपल्याला उत्तरात काय पाहिजे तेच घ्या. आपल्याला AO अपॉन CO पाहिजे म्हणून ती बाजू घ्या. मग NO घ्यायची गरज नाही, घेतली तरी चालते. की AO अपॉन CO करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, याला 2 नाव द्या. आणि मग 1 आणि 2 कडे बघा. AN अपॉन CM म्हणजे हा रेशिओ आला आणि तिथे AN अपॉन CM काय, मग काय कन्क्लुजन निघालं, दोघांची ही बाजू सारखी आहे म्हणजे दुसरी बाजू सुद्धा काय सारखी. फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल आपल्याला, फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल, एक उत्तर लिहून टाकायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ADB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CDB is equal to AO upon CO. करेक्ट. हे AN upon CM आणि इथं AN upon CM म्हणजेच हे ते सुद्धा बाजू कशी असेल, सारखी असेल. हेच उत्तर. काय केलं, इथं एक प्रॉपर्टी वापरली आणि इथं टेस्ट वापरली आणि त्याच्यावर कन्क्लुजन काढलं फ्रॉम 1 and 2. याचं कॉम्बिनेशन केलं दोन गोष्टीचं आणि त्याच्यावर प्रूफ झाली. खूप सिंपल प्रूफ आहे. अशाच प्रूफ तुम्हाला येऊ शकतात. नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडवत चला. तुम्हाला जिथून भेटतील असे सोडवायचे ट्रिक्स असतात किंवा हेच नीट तुम्ही नीट बघत चला. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूयात. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. 5th नंबरचा थोडा बदल आहे.
प्रकार दोन असतात. काही कन्स्ट्रक्टिव्ह प्रश्न असतात. एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला रचना करावी लागते, कन्स्ट्रक्शन करावं लागते. आता ती पद्धत आहे कन्स्ट्रक्टिव्ह. काही फ्लो चार्ट असतो, काही तुम्हाला पॉईंट दिले जातात, त्या प्रश्नाचे पॉईंट दिले असतात त्याप्रमाणे करायचे असतात. म्हणून वेगवेगळे क्वेश्चन्स लक्षात घ्या हॉट्समध्ये. तर काही याच्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन असतं. तर हा याच्यामध्ये इन ट्रायंगल एबीसी डीई पॅरलल टू बीसी. आता तुम्हाला फॉर्मॅट हे लक्षात आला असेल. डीई पॅरलल टू बीसी म्हणलं हे करस्पॉन्डिंग अँगल येतात, बरोबर आहे, हे कॉमन होतो. आणि मग पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे, जसा प्रश्न विचारला जातो त्याप्रमाणे सॉल्व्ह करायला बेसिक गोष्टी कळणार. ती 4 प्रॉब्लेम तरी ऑटोमॅटिक असा ट्रायंगल आला डीई पॅरलल टू बीसी म्हणलं की आपल्याला पुढच्या गोष्टी पटपट कळायला पाहिजे. आणि मग काय झालंय इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी पहिली गोष्ट दिली तुम्हाला डीई पॅरलल टू बीसी. डीई पॅरलल टू बीसी गिवन, करेक्ट. ऑल्सो अजून काय दिलंय टू एरिया ऑफ ट्रायंगल ADE is equal to twice to area of quadrilateral DBCE. हे सुद्धा काय दिले तुम्हाला गिवन. काय दिलंय आणि काय काढायचं आणि काय प्रूव्ह करायचंय. ADE चा एरिया याच्या हा क्वाड्रिलॅटरलचा एरिया याच्या ट्वाइस आहे, म्हणतो दुप्पट आहे. हा जर हा एरिया 20 असेल तर हा किती असेल 40 असेल, अशा अर्थाचा, करेक्ट. गिवन याला एक नाव दिलं तरी चालतंय. नाव एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, मी त्याची फोड करतो, इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ADE प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर DBCE. चालेल का बघा. ट्रायंगल ABC चा एरिया म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ADE प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर DBCE. ABC चा एरिया म्हणजे ह्या ट्रायंगलचा एरिया प्लस क्वाड्रिलॅटरचा एरिया, करेक्ट. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ADE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DBCE म्हणजेच कोण, टू एरिया ऑफ ट्रायंगल ADE फ्रॉम वन. लक्षात घ्या कुठून बदल केला. ह्या DBCच्या ऐवजी हे मांडलं त्याची किंमत पाहिजे. आणि मग तुमच्या लक्षात येईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC हे 2 आणि याच्या शेजारी पुन्हा म्हणजे एक असतो 3 एरिया ऑफ ट्रायंगल ADE. याचं पक्षांतर करून घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADE इज इक्वल टू 3/1. याला किती नाव द्या, 2 नाव द्या. याचं काम आहे आपल्याला कसं आलं बघा. प्रॅक्टिसने येऊन जाईल तुम्हाला या गोष्टी. असे प्रॉब्लेम भरपूर सोडले की टेक्निक यायला लागतं. पुन्हा सांगतो काय केलंय ते. हे ऍडिशन केलं ट्रायंगल ABC म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ADE प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर DBCE. आणि मग मी हे केलं तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर DBCE ची व्हॅल्यू पुट अप केली फ्रॉम 1. हे 2 आणि 1 झाले 3. हे इकडं न्यूमरेटर इकडे आल्यानंतर काय होते डिनॉमिनेटरला होते. त्याला 2 नाव द्या. नाव इन ट्रायंगल ABC. नाव इन ट्रायंगल ABC and in triangle ADE. Simple angle D congruent to angle D congruent to किंवा angle B congruent to D. corresponding angles ते रिपीट होत आहे. angle A congruent to A कॉमन 3 अटी मंजूर झाल्या तरी चालत्यात. A congruent to A, angle B congruent to D corresponding angle, angle C congruent to E corresponding angle. कितीतरी वेळा रिपीट होईल हीच गोष्ट. हे थोडे चेंजेस होत असतात. Therefore triangle ABC similar to triangle ADE by A test. Correct. Therefore इतर येतो मी. Therefore area of triangle कोणता ABC
upon area of triangle ADE is equal to AB square upon AB square upon AD square is equal to BC square upon माझ्या कामाचे घेतो BC square upon DE square. रिझन काय लिहायचं? रेशिओ ऑफ areas of two similar triangles theorem. लक्षात घ्या काय काय नीट लक्षात घ्या. हे पहिला भाग दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले आणि आता प्रॉपर्टी यूज केली. तेव्हा नंतर तिसरी का नाही घेतली? ए अपॉन AC. मला त्याची गरज नाही, माझं याच्याकडे लक्ष पाहिजे. काय प्रूव्ह करायचंय मला? AB इज टू ED रेशो पाहिजे म्हणून तो घेतला आणि मला शो दॅट BC आणि DE चा संबंध आहे म्हणून ते तिसरी अनावश्यक आहे म्हणून मी घेतलेली नाही. पण याची व्हॅल्यू पुटअप करा, याची व्हॅल्यू पुटअप करा. इतकं थोडंसं हे करू द्या, थोडं पुसून टाकतो. ही व्हॅल्यू आता इथं पुटअप करा. फ्रॉम ABC अपॉन AD ची व्हॅल्यू इथं पुटअप केलं काय होईल? 3/1 इज इक्वल टू 3/1 व्हॅल्यू पुटअप करायची पॉईंट इथं कुठून? फ्रॉम टू AB स्क्वेअर अपॉन AD स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. फ्रॉम कुठून व्हॅल्यू पुटअप केली मी? फ्रॉम 2. लक्षात घ्या. आणि मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ ईच रेशो आणि मग AB अपॉन DC ची व्हॅल्यू येईल तुम्हाला आणि ती सुद्धा येईल. सेपरेट करा वाटल्यास ते. ओके, हा भाग समजलाय तुम्हाला? गिवन दिले DE पॅरलल टू BC मग करस्पॉन्डिंग अँगल होतील आणि ही कंडिशन समजली असेल तुम्हाला. आता पुढचा भाग थोडासा बहुत राहिलेला. आता सेपरेट करा. AB रेशो सेपरेट करा. दोन्ही उत्तर येईल. एक लिहूते. Therefore AB square upon AD square is equal to 3/1 and दूसरा एक रेशो घ्या. BC square upon DE square is equal to 3/1. रेशो स्क्वेअर रूट घ्या त्याचा. Therefore AB upon AD equal to √3/1 आणि BC अपॉन दोन्ही एकच उत्तर होते पण विचारण्याची पद्धत बघा. √3/1. करेक्ट. किंवा इथं तुम्ही डायरेक्ट घेतला असता तरी चाललं असतं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ ईच रेशो तसंही चालतं. थोडे थोडे बदल आहेत. आणि मग पहिले उत्तर AB इज टू AD इक्वल टू √3/1. हा प्रश्न तोच आहे पण मॉडिफाय केलाय त्यांनी. तसं न विचार त्याला तिरका गुणाकार करा. BC इक्वल टू √3 इंटू DE. लक्षात घ्या. मॉडिफाय कसा केला जातो तोच प्रश्न आहे. हे मी एकच क्वेश्चन मॉडिफाय केलं असं न विचारत त्यांनी मल्टिप्लाय केलं. हे लक्षात येणं गरजेचं आहे. खूप सिंपल आहे. काय यूज करायलो याच्यामध्ये हे नीट लक्षात येणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघू. Now next problem 6. In quadrilateral ABCD, sec AB congruent to AD, bisector of angle BAC. Bisector of angle BAC कौन है? AE intersect BC at point E. Angle BAC चा कोण दुभाजक बघा E. BC ला कुठे छेदाला? E मध्ये. आणि bisector of angle DAC तो कोण आहे? AF. तो DC ला कुठे छेदाला? F मध्ये छेदायला. लक्षात घ्या. थोडक्यात हा अँगल बायसेक्टर आहे E आणि हा AF आहे. E कोणाचा बायसेक्टर आहे? अँगल BAC चा. आणि AF कोणाचा बायसेक्टर आहे? अँगल DAC चा बायसेक्टर आहे. लक्षात घ्या. अँगल बायसेक्टर म्हणले की आपल्याला क्लिक झालं पाहिजे. कोणती प्रॉपर्टी वापरायची? अँगल बायसेक्टर 2 वेळा वापरायला. मला एवढं तर कळालं. आणि काय प्रूव्ह करायचंय तुम्हाला? BD पॅरलल टू EF.
फिगर काढायची दिली जाणार नाही, इथं फिगर काढणं महत्वाचं आहे. बीडी पॅरलल टू एफ दाखवायचंय. खूप सिंपल प्रूफ आहे. इन फिगर रे in quadrilateral ABCD sec AB congruent to sec AD by given दिलंय. याचं काम आहे आपल्याला, त्याला एक नाव द्या. AB आणि AD हा कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहे. also in triangle BAC ray in triangle BAC ray AE is angle bisector of angle BAC. Therefore by angle bisector theorem in triangle BAC ray AE is angle bisector of angle BAC. Therefore by angle bisector theorem, मग काय angle bisector theorem म्हणतो? Ratio of adjacent side AB upon AC is equal to, बघा adjacent side तुमच्या triangle ABC नीट बघा. AB upon AC equal to BE upon EC. याला एक नाव द्या, याला एक दिलं इथं टू नाव. याचं का बघा, AB upon AC equal to BE upon EC. फक्त ट्रायंगल BAC कडे बघा, हा अँगल बायसेक्टर. रेशो ऑफ ऍडजसंट साइड इज इक्वल टू रेशो ऑफ अपोजिट साइड. also in triangle, आता दुसरा घ्या, also in triangle DAC किंवा CAD काही म्हणा, CAD किंवा ACD म्हणलं तरी चालतंय. CAD ACD ट्रायंगलचं नाव कसं म्हणलं तरी चालतं. रे AF is angle bisector of angle CAD by given. हे सुद्धा दिले लक्षात, इथं सुद्धा लिहिलं तरी चालतंय. गिवन करेक्ट. दोन गोष्टी दिल्या, प्रॉब्लेम दोनदा तीनदा रीड केला पाहिजे आपण, तरच आपल्या लक्षात काय दिले आणि काय प्रूव्ह करायचे, या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा. Therefore by angle bisector theorem of triangle काय होईल पुन्हा तसारखं की AD upon AC. आता बघा AD upon AC is equal to AD upon AC घेतलं तर DF upon कोण होईल? DF upon FC. त्याला तीन नाव. खूप सिंपल आहे, महत्वाचं आहे. ह्या वर्षी खूप महत्वाचं VVIMP केलाय, काहीच केलं नाही. 2 वेळा अँगल बायसेक्टर थेरम वापरलाय आणि आता तिघाकडे लिहा 1, 2 and 3. कन्क्लुजन तिघावरून काढायचंय. फ्रॉम 1, 2 and 3. आता तिन्हीकडे लक्ष द्या की AB इक्वल टू, बघा AB इक्वल टू कोण आहे? AD एक म्हणतो, म्हणजेच 2 आणि 3 मध्ये दोघांचा न्यूमरेटर सेम आहे आणि AC डिनॉमिनेटर सुद्धा सेम आहे. म्हणजे 2 आणि 3 मध्ये दोघांची LHS सेम होईल. एक वरून AB इक्वल टू AD, AB आणि AD इक्वल आहे आणि डिनॉमिनेटर सुद्धा AC इक्वल आहे. म्हणून काय कन्क्लुजन निघाल की BE upon EC इक्वल टू BF upon FC. समजत आहे का? बघा ही LHS सारखी, म्हणजे दोघांची RHS सुद्धा कशी सारखी. LHS का सारखी की AB आणि AD दोघांचा न्यूमरेटर सारखा आहे आणि दोघांचा डिनॉमिनेटर सुद्धा समान आहे. म्हणून फ्रॉम 1 कन्क्लुजन 3 मधून आपण निष्कर्ष काढला. ह्या 3 वरून काय निष्कर्ष काढला? गप्पा मारत बसायची गरज नसते, कन्क्लुजन काढायचं असते. आणि मग इन ट्रायंगल, आता लक्षात घ्या BCD, therefore in triangle
BCD. आता बघा इन ट्रायंगल BCD. आता नीट लक्षात बघा काय काय केलं ह्या प्रॉब्लेम मध्ये. 2 वेळा अँगल बायसेक्टर थेरम वापरला, काहीच केलं नाही. इन ट्रायंगल BCD बघा BE अपॉन EC इक्वल टू DM अपॉन AC. म्हणजे रेशो कशी आहेत, इक्वल आहे. जेव्हा रेशो प्रोपोर्शन मध्ये असतात BE अपॉन EC इक्वल टू DM अपॉन FC. रेशो कसे प्रोपोर्शन मध्ये असतात, म्हणजेच त्या साइड कसे बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT म्हणता येईल. मग इथं काय आपली बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT काय म्हणता येईल आपल्याला जे सांगितलं प्रूव्ह करायचे काय BD पॅरलल टू EF. हेच प्रूव्ह करायचं का बघा. म्हणजे 2 वेळा अँगल बायसेक्टर थेरम वापरला आणि 1 वेळा BPTचा कॉन्व्हर्स वापरला. संपलं उत्तर. इतकं सिंपल आहे. 3 मार्काला किंवा 4 मार्काला खूप महत्वाचा प्रश्न आहे. इतकं स्टार करायचे करून ठेवा. PVIMP ची माळ घालाया. ओके. 7 नंबरचा प्रॉब्लेम बघा. अ लाइन कट्स 2 sides AB and AC of triangle ABC in point P. आणि एक लाईन आहे PQ, ती AB आणि AC ला कुठं कट करायची, P आणि Q बिंदू मध्ये. शो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू AP इंटू AQ अपॉन AB इंटू AC. थोडा कन्स्ट्रक्टिव्ह क्वेश्चन आहे, मुद्दाम एक्झाम मध्ये विचारला जातो. कन्स्ट्रक्शन काय केलं बघा, जॉईन. कन्स्ट्रक्टिव्ह प्रश्न याला फार महत्व आले सध्या लक्षात घ्या. तुम्ही काय विचार करता, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता, असं तुम्हाला त्याचं आकलन झालं पाहिजे. म्हणून असे क्वेश्चन सध्या परीक्षेला विचारले जाऊ शकते. म्हणून आता हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा झाला या वर्षासाठी लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 6 मध्ये, बोर्ड क्वेश्चन मध्ये असे प्रश्न अपेक्षित करा. तर कन्स्ट्रक्शन असल्याशिवाय उत्तर येणार नाही. म्हणजे तुम्हाला सुचतंय काय तुम्ही एखादी स्वतःचं डोकं लावू शकतात का, थिंकिंग करू शकतात का, तशी असे क्वेश्चन यायलेत. म्हणून याचं इम्पॉर्टंट वाढलेलं या क्वेश्चनचं. म्हणून खूप महत्वाचा आहे. छोटा प्रश्न आहे पण महत्वाचा आहे लक्षात घ्या. कारण हे कन्स्ट्रक्शनच नाही केलं, हे आता लिहिलंय फिगर मध्ये. तुम्हाला फिगर येईल तर तुम्हाला हे करावं लागतं, जॉईन BQ. आणि मग प्रूफ फार सिंपल आहे. इन फिगर मी काय म्हणतो बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ. मला जो विचारला याच्याकडे लक्ष देणे काय आहे, अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABQ. एरिया ऑफ ट्रायंगल ABQ नीट लक्ष द्या, कोणत्या घेतलं APQ आणि अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABQ. इकडे नीट लक्ष द्या, थोडं पुसलं की APQ चा पाया AP आणि ABQ चा पाया AB कसे कोलिनियर आहे आणि त्यांचा दोघांचा कॉमन व्हर्टेक्स Q वरून जर लंब टाकला तेव्हा हाईट इक्वल असते. हाईट काय असते, इक्वल असते, लक्षात घ्या. आणि म्हणून यांचा एरिया कशावर डिपेंड असेल, पहिली दुसरी प्रॉपर्टी इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टीचा यूज करायचा इथं. AP अपॉन AB लक्षात घ्या, इक्वल हाईट ट्रायंगल्स प्रॉपर्टी. याला एक नाव आहे. खूप सिंपल आहे, नीट लक्ष द्या. इथं फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला असे कन्स्ट्रक्टिव्ह प्रश्न येणार आहेत एक्झाम्पल मध्ये. त्या क्वेश्चन नंबर 6 चा प्रावधान असं आहे कन्स्ट्रक्टिव्ह किंवा तुम्हाला थिंकिंग करणारे क्वेश्चन असतील, छोटे असतील पण थिंकिंग करायला लावणारे किंवा असं काहीतरी कन्स्ट्रक्शन करणारे प्रश्न असतील. AP अपॉन AB का आलं पुन्हा लक्षात घ्या. APQ चा पाया AP मानला आणि ABQ चा पाया AB मानला तर दोघांचा पाया कोलिनियर एक रेषीय, तेव्हा त्याच्या कॉमन व्हर्टेक्स वरून टाकलेली हाईट बेसवर दोघांची इक्वल असते. प्रॉपर्टीज आहे. त्याला एक नाव द्या, आल्सो एरिया ऑफ ट्रायंगल मी कोणता घेतो, ABQ तोच घेतो खालचा, अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तुम्हाला हेच कशामुळे घेतले सर तुम्ही, त्याचं एक कारण सांगतो. ABQ
आणि ए बी सी त्या दोन्ही ट्रायंगलचा बेस ए क्यू मानला याचा आणि एबीसी चा एसी मानला तर बेस कोलिनियर आहे, करेक्ट. आणि म्हणून त्यांचा याची हाईट इक्वल असते, लक्षात घ्या. कॉमन व्हर्टेक्स कोण आहे, पी. याच्यावर टाकली, याच्यावर जर टाकली तर ती इक्वल असते, म्हणून काय होईल, ए क्यू अपॉन एसी रिटर्न तेच लिहा, इक्वल हाईट ट्रायंगल्स प्रॉपर्टी. बघा लक्ष द्या, मी का केलं असं ते सुद्धा सांगतो. असेच प्रश्न असतात आपल्या. काय प्रूव्ह करायचंय, काय शोधा, याच्याकडे लक्ष पाहिजे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे, इथं एपी, इथं एपी, एपी इंटू ए क्यू, एबी इंटू एसी, इथं एपी आपण एबी आले आपलं, ए क्यू आपण एसी. काय केलं म्हणजे यांचं हे होईल, उत्तर येईल आपलं. आणि इकडे तेच आहे का बघा, 1 आणि 2 चं जर मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लाइंग 1/2, तर आन्सर येते आपलं, संपलं आन्सर. मग काय करायचं, नाव 1/2, नाव 1 इंटू 1 आणि 2 चा गुणाकार. एलएचएस साईडला का, आरएचएस साईडला. काहीच आवड नाही. महत्वाची गोष्ट तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन जमलं पाहिजे, डोक्यात आलं पाहिजे. असे काही प्रश्न चॅलेंजिंग येतात की आपल्याला ते नाही सुचलं तर मग पुढे येणारच नाही, आपल्याला वेगळा प्रॉब्लेम आहे. प्रॉपर्टी मध्ये यूज केल्या इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी काय, इक्वल हाईट आहे, दोघांचा पाया कसा आहे, कोलिनियर आहे. आणि कॉमन व्हर्टेक्स वरून टाकलेल्या, कॉमन व्हर्टेक्स वरून बेसवर टाकलेली हाईट दोघांची कशी असते, इक्वल असते. हे सगळं नॉलेज मध्ये असणं गरजेचं आहे. नाव 1/1 इंटू 2 मल्टिप्लिकेशन करा, काय होईल मग, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABQ इंटू, कशामुळे असं लक्षात असं, एरिया ऑफ ट्रायंगल ABQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया साइड इक्वल टू आणि AP अपॉन AB इंटू AQ अपॉन EC. आणि मग ABQ कॅन्सल होते. म्हणून रेशो घेताना काळजी घ्यायची, आपल्या प्रॉपर्टीत बसलं पाहिजे. प्रॉपर्टीचा यूज कसा करायचा आयडिया लक्षात आले पाहिजे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AP इंटू AQ अपॉन AB इंटू AC. हे प्रूव्ह करायचं का बघा आपल्याला. उत्तर मोठं म्हणजे आउट ऑफ टेक्स्ट नाही किंवा हॉट नाही. हॉट्स म्हणजे स्किल काय वापरायला तुम्ही ह्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. तुम्हाला सुचतंय काय, तुम्ही त्यावेळेस त्या प्रश्नाला कसं प्रेझेंट होतात, अचानक आलेलं असणार आहे. आणि जेव्हा प्रेझेंट वेळ तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे, तुमचा अभ्यास परिपूर्ण असणं गरजेचं आहे, तरच असे क्वेश्चन सोडवता येतील. म्हणून आपण केले पाहिजेत. ओके, खूप सिंपल प्रश्न आहे. ह्या 6वा आणि 7वा ह्या वर्षीचे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. अजून भरपूर आहेत, काही तुम्ही सोडवा. अजून मी तुम्हाला होमवर्क करायला काही देणार आहे, अशाच पद्धतीचे 5-6 तुम्ही करा. त्यातला नाही आलं तुम्ही तुम्हाला सांगन. ओके, आज आपण इथं थांबूया. हा चॅप्टर इथं संपलेला आहे, व्यवस्थित घेतलाय मी. पुन्हा एकदा नीट बघा, सगळ्यांनी नीट बघा. सगळ्या यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओज आहेत ह्या चॅप्टरचे. पुन्हा जर बघितलं नसेल तर पहिल्यापासून अभ्यास करा, टाइमपास करू नका. वेळच वेळ आहे आणि 3 विषय तुमचे चांगले पक्के सध्या होऊ शकतात, म्हणून तुम्ही अभ्यास करायला हरकत नाही. हा चॅप्टर संपलाय. आता याच्यानंतर महत्त्वाचा चॅप्टर खूप आणि सोपा आणि तो 34रा चॅप्टर आहे, त्याच्यावर डिपेंड आहे असा पायथागोरस थेरम मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुरुवात करीन. ओके, थँक्यू.